पत्रकारिता करताना पर्यावरण संवर्धनाच्या बहुमूल्य योगदानासाठी जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या GHRT इंडिया आणि एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने पत्रकारिता, पर्यावरण आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशांत रवींद्र सिनकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे। ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर जगभरात पर्यावरणाचे महत्त्व वाढीस लागले असून जागतिक पातळीवर त्या दृष्टीने वेगवेगळी पावले उचलली जात आहेत। भारतात देखील त्या बाबतीत निरनिराळे प्रयत्न केले जात असताना पर्यावरण विषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रवींद्र सिनकर हे देखील तितक्याच तळमळीने पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत। त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे। त्यांना आजपर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धनासाठी जम्मू काश्मीर मधील आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या GHRT इंडिया एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने प्रशांत सिनकर यांना मानद डॉक्टरेट दिली आहे। मुंबई, ठाणे जिल्ह्याबरोबर पालघर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण, आदिवासी पाड्यातील पाणी आणि पर्यावरण संवर्धनाविषयक पत्रकारिता ते करत आहेत। त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आला आहे। जर्नलिझम अँड एन्व्हायरमेंट सायन्स या विषयावर मानद डॉक्टरेट देण्यात आली असल्याची माहिती GHRT इंडिया संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर HR रहमान यांनी दिली। या अगोदर प्रशांत सिनकर यांना महाराष्ट्र शासनाचा शिम परांजपे पुरस्कार, नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत इको 2013 पुरस्कार, भारतरत्न राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार, ठाणे महापालिकेचा ठाणे गुणीजन, ठाणे गौरव, पश्चिम बंगाल येथील भारत सरकारशी संलग्न काम करणाऱ्या नवा फाउंडेशनचा राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान 2023, हिंदुस्तान न्यूज नेटवर्क यांचा नॅशनल आयकॉन, वर्ल्ड अचिव्हर बुक, इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना याआधी देखील मिळाले आहेत। S9 न्यूज, ठाणे। नागरी सहकारी बँकेत देशात पहिल्या 5 क्रमांकात असलेल्या बहुराज्य TJSB सहकारी बँकेच्या 137व्या शाखेचे उद्घाटन TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि मनुष्यबळ विकास क्षेत्रातील नामांकित तज्ञ शरद गांगल यांच्या हस्ते 30 ऑक्टोबर रोजी कर्जत येथे झाले। यावेळी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सुबलक्ष्मी शिराली या उपस्थित होत्या। तसेच बँकेचे संचालक नंदगोपाल मेनन, ॲडव्होकेट प्रदीप ठाकूर, ॲडव्होकेट समीर कांबळे, मधुकर खुताडे, दिलीप सुळे, शैलेंद्र खांडेकर, अनुराधा आपटे, डॉक्टर अश्विनी बापट यावेळी उपस्थित होते। उद्घाटन कार्यक्रमाला कर्जत परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक देखील उपस्थित होते। कर्जतचे नावलौकिक उंचावणाऱ्या व्यक्तींचा उद्घाटन समारंभात बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कर्जत येथील 137व्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त बोलताना अध्यक्ष शरद गांगल यांनी बँकेच्या स्थापनेपासून ते 137व्या शाखेपर्यंतचा प्रगतीचा आढावा घेत बँकेची ठळक वैशिष्ट्ये सांगितली। तसेच बँकेची ग्राहक स्नेही कार्यपद्धती सांगितली। 53 वर्षात बँकेने सहकार तत्व जपत बँकिंग मधील बदलांना सामोरे जाऊन नवे तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यावर भर दिला आहे, असे शरद गांगल यांनी सांगितले। बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ सुबलक्ष्मी शिराली यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली व भविष्यातील बँकेच्या विस्ताराची योजना सांगितली। 137व्या कर्जत शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बँकेचे DGM श्री विनायक नवरे यांनी केले, तर सूत्रसंचालन AGM विष्णू रानडे यांनी केले। बँकेची कर्जत येथील ही शाखा ATM सह सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त असून कर्जत पश्चिम रेल्वे स्टेशन जवळच ही शाखा आहे। S9 न्यूज, ठाणे।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्वांचा आवडीचा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हटले की दिवे आणि प्रकाशाचा उत्सव. या उत्सवात आकर्षण असतं ते कंदिलाचं. चांद्रयान, विठू माऊली, स्वामी समर्थ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज तसेच विविध प्रकारचे कंदील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सर्वज्ञ फाउंडेशन यांच्या वतीने स्वदेशी कंदील बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. कापड, ज्यूट, लेस, कागद, पुठ्ठा, बांबू, गोंडे यांचा वापर करून लहान मोठ्या आकारातील पारंपरिक तसेच पर्यावरणपूरक कंदील सर्वज्ञ फाउंडेशन मार्फत बनवण्यात आले आहेत. ऑगस्ट पासून कंदील बनवण्याचे काम येथे सुरू केल्याची माहिती राजेश डोईफोडे यांनी दिली. गेल्या 15 वर्षांपासून सर्वज्ञ फाउंडेशन पर्यावरणपूरक असे कंदील बनवित आहे. कंदिलाचे साहित्य महाग झाले असून किमतीवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. यंदा पारंपरिक कंदिलासोबत स्वामी, श्रीकृष्ण, विठू माऊली, बाप्पा आणि वारली प्रिंटवाले कंदील आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. 20 रुपयांपासून 5,000 रुपये इतकी कंदिलांची किंमत आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये सर्वज्ञ फाउंडेशनचे कंदील पाठवण्यात आले होते, तर यंदा देखील तशा ऑर्डर स्वीकारल्या जातील अशी माहिती राजेश डोईफोडे यांनी दिली. आणि गरजू महिला आणि महाविद्यालयातील मुले हे कंदील बनवण्यात व्यस्त आहेत. तसेच नागरिकांनी स्वदेशी कंदीलच विकत घ्यावेत असे आवाहन सर्वज्ञ आर्ट्सच्या राजेश डोईफोडे यांनी केले. माझ्या या आर्ट्सला सर्वज्ञ आर्ट्स म्हणून आमचं हे आहे आणि आम्ही इथे इको फ्रेंडली कंदील बनवतो, जे कपडा, पुठ्ठा, धागा, चटई, बांबूचे या सगळ्या इको फ्रेंडली वस्तूंपासूनच आमचे कंदील बनतात. आणि गेले 15 वर्ष हा आमचा उद्योग सुरू आहे. माझ्याकडे अशी ही मुलं आणि काही महाविद्यालयाची मुली पण कामं करतात. त्यांना हे 2-3 महिन्याचा माझ्याकडून त्यांना रोजगार मिळतो हा. आणि आमच्याकडे वेगवेगळे आम्ही स्वतः डिझाईन बनवतो. हे स्वतः बनवतो नवीन नवीन प्रकारचे डिझाईन आणि दरवर्षी आमच्याकडे नवीन नवीन येतात. यावेळेला आम्ही वारली बनवला आहे, जूटमध्ये कंदील बनवले आहेत. नंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा कंदील बनवलेला आहे. असे एक वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही नवीन नवीन काही ना काहीतरी आमच्याकडे दरवर्षी एक एक येत असतो. कळकळीची विनंती आहे ग्राहकांना की त्यांनी जास्तीत जास्त स्वदेशी कंदील विकत घ्यावे आणि आम्हाला छोट्या छोट्या आमच्या उद्योगांना त्यांचा हातभार लाभावा. S9 न्यूज ठाणे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा व वाघे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 12वी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ येथे तातडीच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम हाती घेण्यात असल्याने 2 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी 3 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वाघे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे ठाणे महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी ठाणे महानगरपालिकेने केले आहे. S9 न्यूज ठाणे.